2023च्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठा गोंधळ झालेला आहे, घोटाळा झालेला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि बीड जिल्ह्यामधला 7000 हेक्टर सरकारी जमिनी, गायरान जमिनी, त्याच्यानंतर मांजरा प्रकल्पाच्या जमिनी, या जमिनीवर वेगळ्या लोकांनी सरकारी जमिनीवर विमा भरून जवळपास 7000 हेक्टरचा विमा उचललाय। अशा प्रकारची परिस्थिती आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 3000 हेक्टरच्या गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु अद्याप आरोपी त्याच्यात अटक नाहीत। हा घोटाळा, महाघोटाळा मोठ्या प्रमाणावरती माझ्या हाती लागलेला आहे आणि त्याची एक प्रत माननीय अजितदादांना या ठिकाणी द्यायला मी आलो होतो। ती प्रत दिली आणि आता मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन सुद्धा या महाघोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे। यातले जे आरोपी आहेत आणि सीएससी सेंटर आणि जे सीएससी सेंटर आहेत ते ठराविक एकाच तालुक्यातले आहेत आणि त्याच्यामधले विमे भरणारे लोक सुद्धा एकाच तालुक्यातले आहेत। नाही, मी अजून रोष कोणावर घेतलाच नाही ना। मी रोख आतापर्यंत कोणावरती घेतलेला नाही। मी काय म्हणतोय, महाघोटाळा झालाय, या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी उपमुख्यमंत्री महोदयांकडे या ठिकाणी मी त्यांना निवेदन द्यायला आलो होतो। निवेदन दिलं आणि संतोष देशमुखचा आज 10वा आहे। 10वा असून सुद्धा 10व्या दिवशी आरोपी अटक झालेले नाहीत। ते लवकरात लवकर आरोपी अटक व्हावेत आणि आजच्या आज SITची म्हणजे स्थापना होऊन त्या SIT कडे लगेच्या लगेच तपास जावा अशा प्रकारची मागणी आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार। तुम्ही वाल्मिक कराडांचं नाव घेता, वाल्मिक कराडांशिवाय मी अद्यापर्यंत वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही। ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना बोला, मी अद्यापर्यंत घेतलेलं नाही। मी फक्त हे विष्णू चाटे आणि इतर 6 आरोपींचा आका कोण आहे एवढं शोधून काढावा। ज्यावेळेस आका सिद्ध होईल आणि त्याच्यानंतरच मी त्यांचं नाव घेईन। मी दादांच्या कानावर मी घालण्यापेक्षा मला वाटतं अगोदरच त्यांच्या कानावर सगळं आहे, त्याच्यामुळे तेही या बाबतीमध्ये सिरियस असल्याचं मला दिसलं। अहो, मी काय म्हणलो, ह्या 6-7 जणांचा आका कोण आहे आणि त्या आकांचा आका कोण आहे हे एकदा चौकशीमध्ये तपास झाल्याशिवाय सिद्ध होणार नाही असं माझं मत आहे। आणि आज दशक्रिया विधी आहे, दशक्रिया विधीच्या दिवशी आज SIT स्थापन व्हावी एवढीच माझं प्रयत्न चालू आहे। SIT चौकशीची संपूर्ण सही पत्रावरती येऊन 4-5 दिवस उलटले तरी अजून SIT हे काय शिफ्टिंग जे आहे, मुंबईला कार्यालय, मी जे पत्र दिलं होतं ते मुंबईमध्ये दिलेलं आहे आणि ते नागपूरला सगळंच्या सगळं प्रशासन आलंय। पण काल ते पत्र राजोरकर साहेबांनी इथं मागून घेतलंय आणि आज SIT गठीत होऊन CM साहेबांची सही होईल हा प्रयत्न माझा आहे। जिल्ह्याच्या नव्या मंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत? नाही, माझ्या जिल्ह्याच्या नव्या मंत्र्यांकडून काही अपेक्षा नाही। त्यांनी आमचं कोणतं काम करावं अशी काही अपेक्षा नाही। जनतेचं जे जे भलं करता येईल ते त्यांनी करावं एवढीच अपेक्षा आहे। शुभेच्छा देणार आहेत का ते? मी कालच सांगितलं, देणार नाही। शुभेच्छा कशाला देऊ? त्यांनी माझ्या विरोधात काम केलं ना आणि काल जे माझ्या विरोधात उभे होते ते त्यांचा सत्कार करून गेलेत ना, शिट्टी चिन्हवाले हे अशी वाजवतात ते। तर मी अजून वाल्मिक कराडचं नाव घेतलं नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय।